शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावं. जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. गोरेंच्या वक्तव्यामुळे पालकमंत्रीपदाच्या बदलाची आता चर्चा सुरू आहे. शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे, जयकुमार गोरे यांनी हे वक्तव्य केलं आणि या वक्तव्याने आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. प्रचंड मोठं काम बँकेच्या माध्यमातून झालं. आम्ही त्यावेळी वेगवेगळ्या पदांमध्ये होतो, पण तरी सुद्धा संस्थेचं काम, सातारा जिल्ह्याचं काम हे राज्यातल्या आदर्शवत बँकांचं काम आहे. अशा पद्धतीचं सातारा जिल्हा बँक चालवण्याचं काम बाबांनी केलं. आताही ते त्याच संस्थेमध्ये काम करतात. साताऱ्यात माझा त्रास तुम्हाला जास्त होत नाही, पण माझी इच्छा आहे तुम्ही सातारचं पालकमंत्री व्हावं. बातमी करतील, पण माझी तर मनापासूनची इच्छा आहे. उद्याच्या सभागृहात विरोधकांची धास्ती आहे. बेस्टच्या 22 आगारांच्या प्रस्तावावर भाजप शिवसेनेकडून व्हीप जारी करण्यात आलाय. बेस्टच्या 22 आगारांच्या विकासाचा प्रस्ताव उद्या मुंबई महापालिकेच्या विशेष सभेमध्ये मांडला जाणार आहे. या प्रस्तावावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता असल्याने सत्ताधारी गोटात ही सावधगिरी बाळगली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून आपल्या नगरसेवकांना व्हीप जारी करण्यात आलाय. 22 बेस्ट आगारांचा विकास खासगी विकासकांच्या माध्यमातून करण्याचा या प्रस्तावावर उद्या सभागृहात मतदान होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाला बेस्ट समितीची मंजुरी मिळाल्यानंतर आता तो महापालिका सभागृहाच्या पटलावर आलाय. त्यामुळे उद्याच्या विशेष सभेमध्ये विरोधकांकडून जोरदार विरोध होण्याची शक्यता असून सभागृहात मोठा गदारोळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात एक मोठी बातमी. दौंडच्या केडगाव हद्दीत भीषण अपघात झालाय. भरधाव अँब्युलन्सची उभ्या कंटेनरला धडक बसली आणि या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय. दौंडच्या केडगाव हद्दीत भीषण अपघात झालाय आणि भरधाव अँब्युलन्सची उभ्या कंटेनरला धडक आणि या भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.